हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर मित्रांनो आपल्याला जेवण करायचं आहे. तर योगितानं दिलता आपला डबा करून घरनं. डबा करून दिलता घरनं म्हणल्यानंतर तिला काय यायला जमलं नाही, कारण की घरी पण राडाही भरपूर पडला होता. म्हणजे राडाही काढायचं म्हणल्यानंतर मला काय जमायचं नाही यायला. तर आमची जी थोरली भाऊजय म्हणजे वहिनी होत्या, तर ती घेऊन आलत्या डबा. भावाचा आमच्या मुलगा बारका आणि 2 बारकी मुलं आणि ती आपल्या आलत्या वहिनी. तर डबा देऊन गेल्या. त्यांनी फोन केला पण आपलं वॉर्ड शिफ्ट झालं होतं पलीकडं, त्याच्यामुळं काय त्यांना तिथं येऊन गेल्या परत त्याला कुठं गेलाय कुठं नाही म्हणून. मी म्हणलं हाय इथं वरच या म्हणलं. परत त्याला ती वर आल्यानंतर मग ती म्हणले की इथनं येऊन मी गेली पण तुम्ही दिसलाच नाही इथं. तर म्हणलं पलीकडल्या वार्डात आहे म्हणलं. मग दुसऱ्या वार्डात आहे म्हणल्यानंतर मग त्यांना ते वार्ड धावला. मग पिंकीपाशी जाऊन त्यांनी डबा हे दिला. मी होतो तिथं साईडला म्हणल्यानंतर ते म्हणल्या जाऊ का, म्हणलं जावा, दमान जावा. कसं आहे मित्रांनो, त्यांच्या पण मग कामं असते ते, तरी पण आपलं ते येते ते घेऊन डबा हे म्हणल्यानंतर. तर पिंकीला पण वरण भात हे करून दिलतं, योगितानं भाकरी दिलत्या करून. तर त्यांनी पण बोलवलं होतं मला वर जेवायला, पण तिथं काय जेवून देत नाही ती, कारण की मगाशी पण खवळत होती म्हणल्यानंतर तिथं गार्ड आहे ती म्हणल्यानंतर म्हणलं चला खाली म्हणलं जेवा म्हणलं पिंकीला न तुम्ही. त्यांना जेवायला तिथं ही जेवण हे त्यांनी केलं आणि डबा मला पण दिलेला आहे जेवायला. तर पाणी इथं नसल्यामुळं मग परत त्याला पाणी आणाय गेलो. पाणी आणून त्यांना दिलं पहिलं वर आणि मी पण घेऊन आलो एक बाटली. म्हणलं मला पण जेवण करायचं आहे मित्रांनो. तर आता भरपूर टाईम झाला आहे जेवण करायला, पण 2 वाजलेले आहे त्या. तर 4 घास खाऊ म्हणलं आपलं पण, आणि ते पिंकीला पण दिलं तिथं जेवायला. आजी पण जायच्या त्या ना आज. तर त्यांना म्हणलं होतं थोडंसं काहीतरी चांगलं आणावं खायला, पण ती पण बंदच आहे. तसली जिगरी करून इथं आमच्या इथं इंदापुरात मिळते ना जिगरी, बोकडा जिगरी 70 रुपयाला मिळते ती प्लेट. पर ती पण काय बंदच होतं. फक्त तिथं चिकन बिर्याणी होती. मग चिकन काय खात नाही ना आजी ती, त्यामुळं म्हणलं मग घरी आल्यानंतर आपण आणू. आणल्यानंतर मग आपण मस्त अशी घरी बनवून खाऊ म्हणलं. तर हो का बसलोय, आलोय इकडं खाली गाड्यांच्या पार्किंगकडे आलोय जेवायला, कारण की तिकडं पण भरपूर अशी गर्दी आहे मित्रांनो. म्हणलं तिथं पण साफसफाई चालली आहे म्हणल्यावर तिथं तरी कुठं जेवण करायचं, कारण की आता त्यांची पण जेवणा सुट्टी झाली म्हणल्यानंतर साफसफाई चालू आहे. डॉक्टरांची सिस्टरची जेवायला सुट्टी झालेली आहे ना, साफसफाई त्यांची पण चालू म्हणली म्हणजे ते परत त्याला ओपीडी उघडायला हे लागल्यावर परत अजून घाण व्हायची, त्याच्यामुळं चालली त्यांची साफसफाई करायची. पाणी हे आधी घेऊन आपण कालवण काय दिलंय मी नाही बघितलं बरं का. ती जेवली तिथं आलो घेऊन. तर आता पाण्याची बाटली एक आणलेली आहे, बसलोय जेवण करायला आता. चपाती आलती म्हणल्यानंतर तिथं जेवण येतं ना पेशंटला, मग चपाती मी घेतली होती. आजीने गरम म्हणल्यानंतर मला म्हणली चपाती घेऊन जा आणि भाकर आणली अर्धीच भाकर ती म्हणलं होतं तिला, तरी तिनं भरपूर असं देते या. काय आहे बटाटा आणि भात त्याच्यात टाकला. योगिताने बटाटा दिलाय वाटतं करून. बटाटा, भात, भाकर, चपाती. तर या तुम्ही पण जेवण करायला. मी पण आता जेवण करणार आहे मित्रांनो. बसलोय आपलं इकडंच बाहेर, म्हणलं इकडंच आपलं जेवण करावून जावं, तिथं बसावं थोडंसं. इथं हाय जरा सावली तरी आहे इथं मस्त, म्हणजे कालवा ही येत नाही, त्याच्यामुळं आपलं इकडे येऊन बसतोय. राहिलं आता किती भाऊ बहिणीनं, किती दिवस राहिलं मोजून, 1-2 दिवस, म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. उद्याच्याला सोडतेली. आता आमच्या इथलं एक पेशंट सोडायचं होतं पण त्याला पण अजून सोडलं नाही. आणि उद्याच्याला मग काय करते ते काय माहिती, उद्या किती वाजता सोडते ते किती वाजता नाही. हा पिंकीचं तर म्हणणं आहे मी तर मतदान करायला येणारच.
म्हणलं बर 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 चालतंय. तो का ती जी आहे का नाही मेडिकल, हो का ती लांब आहे बरं का मेडिकल ते. भरपूर असं मेडिकल आहे मित्रांनो, नाही ती वस्तू आहे त्याचं नाही ती. म्हणजे समजा सध्या औषधापासनं गोळ्यापासनं गुरांची बाळांची महिलांची सध्या लय मोठा आहे. खातो 4 घास तुम्ही पण या जेवण करायला. 2 वाजल्या तरी. सकाळी केला नव्हता नाश्ता ना काय, भूक लागली. तर मित्रांनो झालं बघा जेवण, हो का आताच केलं. कारण की इथं पेशंट हे आले ते म्हणल्यानंतर ते इमर्जन्सी रूममध्ये म्हणून कॅमेरा बंद केला. म्हणलं आपलं जेवावं. हो का हात धुतलेला, डबा पण धुतला, जेवलो. बटाट्याचं कालवण मस्त मध्ये होता, भात होता, चपाती भाकर होती ज्वारीची, अर्धी भाकर होती ज्वारीची, भाकरच खाली चपाती हो का अर्धी तरी अजून शिल्लकच राहिली चपाती. हो का काय खाऊ वाटतंय का इथं तरी मित्रांनो. दवाखान्यात इथनं उठायचं तिथं बसायचं, तिथनं उठायचं तिथं बसायचं. आता मेहुणा येतो म्हणला होता, कवाशी येतोय काय माहिती आजीला न्यायला. तिला म्हणलं होतं घासभर खा आजीला, नको 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 आणू काही का नग ते आणू का नको. आता म्हातार माणूस किती केलं तरी आण म्हणाल का भाऊ बहिणी, तुम्हालाच आणा, तुम्हालाच आणा, तुम्हीच खा. आता आपण तर खाल्ल्याशिवाय राहतोय का, खाल्ल्या पिल्याशिवाय. घर आपलं जसं घर असतं तसं दवाखान्यात एवढं माणूस पोटभर खातं का. आपल्या इथं स्वच्छता स्वच्छता असते चांगली. इथं किती जरी आपण स्वच्छ म्हणलं तरी एवढी तेवढी घाण होणारच की. आता तर समधीच वार्ड फुल झाले ते मित्रांनो, काय सांगायचं. नुसती मैंदुळी गर्दी. आणि तालुक्याचं गाव असल्यामुळं कसं आहे, तालुक्याला तर तुम्हाला माहिती आहे किती बी तिथं म्हणजे काय बोलायचे कारणच नाही. भरपूर हे आहे ती लोक. थोडस आता काय करतो मित्रांनो, अंग टाकतो. जेवलोय, संध्याकाळची बी एवढी झोप व्हाय ना आणि काहीच व्हाय ना. आणि दिवसा थोडस टाकावं अंग म्हणलं तरी पण आपलं थोडस एवढं तेवढं कालवा. तर तुम्ही काय काय खाल्लं ते पण सांगा मित्रांनो. पिंकीनं पण खाल्लं वरण भात मस्त असं खा म्हणलं तिला पोटभर, ती पण म्हणते थोडंच द्या थोडंच द्या. राहतंय हाय असं शिल्लक टाकून देत आहे माणूस. इथलं पण येतात, इथं बी येते भाजी ही दवाखान्यात ही. काहीतरी त्या पाण्याचा घोटाळा फिल्टरचा झालाय म्हणल्यावर बाहेरनं पाणी आणावं लागतंय. आणायचं आपलं रुपया 2 रुपयाचं 4 रुपयाचं असं 2-4 बाटल्या आणून ठेवले की पुरते त्या. ती जी ऑक्सिजन कोरोनात होतं का नाही मित्रांनो, तर बघा ही जी टाक्या दिसते त्या का त्या गाडीच्या पलीकडं, ते ऑक्सिजनच्या आहे त्या बघा टाक्या. त्या कोरोनात समजा पेशंट हे होतं ते समध्या नड्याच आहे त्या बघा त्या. ते बरोबर त्याला जोडलं की लगेच श्वास चालू ऑक्सिजन. असा विषय होता. परत ही डॅम केलता कोरोनात ती बघा. दवाखाना हॉस्पिटल केवढं.
चला मग मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय.